मोदी पाहिजे नाही इथं, मोदी नाही. आपला देश मुक्त व्हायला पाहिजे. हा एवढंच आहे. आतंकवादी. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयश शिजवणे. तर तुमचं स्वागत आहे जर्नी विथ श्रेयश या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी आणि माझे मित्र जाणार आहे CJP प्रोटेस्टमध्ये, जे शनिवारवाडा पुणे येथील होणार आहे. तर चला. भेटले भाई, भेटलेत. किती वेळ राव? नाही तू येऊच नको. भेटले भाई. किती वेळ राव? बघा प्रोटेस्टची तयारी बघा किती जोराने चाललेत बघा. चाबी आहे का तुमच्याकडे? चावीवर ते ठेवलेली असते, त्या मावशीकडनं घेऊ आता. मावशी ती मागतात माझ्या ऑफिस. तर मित्रांनो, पोचलोय आम्ही नाशिक फाट्या मेट्रो स्टेशनला पोचलोय. आता इथून आपली फ्लाईट आहे, 2:30ची फ्लाईट आहे. आता इथून डायरेक्ट जंतर मंतर. पुण्याचं जंतर मंतर. सायकल खाल्लं इथं पुण्याचं जंतर मंतर भेटणार. तर गाईज पोहोचलोय आम्ही मनपा स्टेशनला, बघू शकता तुम्ही. सर मित्रांनो, तर आपापला परिचय द्या. आता आधी तर सायनाथ दे. मी सायनाथ मारुती जाधव. अरे बस ना, कर ना. अरे लाज नको रे. CJPचा आहे कार्यकर्ता आहे. आपले सोम. मी सोम कोल्हे, इयत्ता 12वी शिकणारा विद्यार्थी यांच्यासोबत. आणि यांच्यामध्ये आज मी प्रोजेक्टमध्ये आलेलो आहे नाराबाजी करायला. आणि त्या स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे, एका माणसाने म्हणले नरेंद्र मोदी मेरा बेटा. सॉरी. नमस्कार मित्रांनो, मी समर्थबाई. तर मी आता सध्या 12वी मध्ये शिकत आहे आणि आता इथं प्रोटेस्टला आलोय. तर ही खरंच अत्यंत महत्वाची म्हणजे गरज आहे आपल्याला. गाईज बघू शकता इथं बंदोबस्त, पोलिसांचा बंदोबस्त लय कडक केलेला आहे बघा. जिकडे तिकडे बघशाल तुम्ही पोलिसच दिसणार तुम्हाला. बघा इकडं हा इथे शनिवार वाडा. तर ठीक आहे. तर गाईज आमचं पोस्टर बघा, पोस्टर बघा गाईज आमचं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. चल ठीक आहे. एक मिनिट. मावशी, तुमचा प्रोटेस्ट बद्दल काय मत आहे? मोदी पाहिजे नाही इथं, मोदी नाही. आपला देश मुक्त व्हायला पाहिजे. हा एवढंच आहे. आतंकवादी. देखो गाइस, द पावर ऑफ जेनजीज. देख सकते हो गाइस किस तरीके से गालियां देने चालू है. देखो ये चाचा,
देखो ये चाचा देखो गाइस. आपल्याला जागवणारा भारूड आम्ही कडू बोल आमच्या असे विषारी आम्ही नागाला नाचवणारे दारुडे आम्ही आणि वर्मावर बोलणारा दारुड आम्ही. जय भीम जय भीम धर्मेंद्र प्रधानचा जोपर्यंत इस्तीफा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे चालूच राहील. हा सगळा गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याशी झालेला खेळ आहे. आणि असे जर डॉक्टर उद्या जर आम्हाला भेटणार असतील डिग्री घेणारे विकट डिग्री घेऊन इंजेक्शन देणार तर ते उद्या आमच्या भविष्याला मारून टाकणार आहेत. आम्ही 50 पण क्रॉस करतो का नाही याची गॅरंटी नाहीये आम्हाला. बरोबर आहे का नाही हे पाहिजे. जर मोदीने डिग्री विकत घेतली म्हणून तो डॉक्टर डिग्री विकत सुटलाय असं नको आहे. टाईपरायटरच्या जमान्यातली डिग्री त्यांनी आपल्याला प्रिंटर मधली दिलेली आहे. हे लोकांना जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत देश घडत नाही. आणि मी आंबेडकरांवर गाणं म्हणलं म्हणजे मी एका विशिष्ट समुदायातला नाही का आहे असं नाही आहे नाही असं नाहीये. मी आहे बौद्ध पण आंबेडकरवादी आज सगळ्या जाती धर्मांमध्ये असतो. जोपर्यंत तुम्ही जागे होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. धन्यवाद. थँक्यू ताई. जैसे कि गाइस लोगों ने अपने तो राय रख दिए पर अब सरकार क्या करेगा वो उन पे डिपेंड करता है ना. तो ठीक है और हम देखेंगे कि लोग क्या कहते हैं. तो हम अभी किसी को तो इंटरव्यू मांगेंगे देखते देखते कि नहीं. मैम आपका इंटरव्यू दोगे. इंटरव्यू दोगे. क्या क्या पूछने वाले हो पहले क्वेश्चन बताओ. क्वेश्चन रेजिग्नेशन मिलेगा. मे भी मिलना चाहिए to be honest, but I am not supporting any CJP वगैरह. I am here for students and no one else. Whatever we are asking from them is basic necessity of every student. So I think it should be demanded and it should be fulfilled. That's it. जैसे कि मैम ने राय दिया तो इस स्टूडेंट को पूछते हैं. एक्सक्यूज मी आप कौन से एस्पिरेंट नीट या जेई. स्कूल स्टूडेंट हो. क्या लगता है आपको क्या लगता है. मैं चाहिए कि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे जल्दी से जल्दी. बस इस्तीफा दे. डेमोक्रेसी में क्या राय है आपकी. डेमोक्रेसी हमारे देश को बाबा साहब अम्बेडकर ने कॉन्स्टिट्यूशन में भी बताई है. ये देश वाले ये बीजेपी वाले देश को लूट रहे हैं. डेमोक्रेसी मिल ही नहीं रही है सिर्फ अकाउंटेबिलिटी मिल रही है. तो डेमोक्रेसी देश का अधिकार है सबको मिलनी चाहिए वो चीज. तर काही छत्री खाली थांबलोय. समोर बघू शकता. समोर खूप मोठा प्रोटेस्ट चालू आहे आणि आम्ही आणि समर्थ आणि साईनाथ हरवलाय. आम्ही त्याला फोन लावतोय फोनही उचलत तरी फोन उचलत नाही येतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही भेटलेले हरवले होते दोघं जण. हरवले नव्हते रे. तुम्ही मागवते नाही काय हरवले होते. आम्ही भेटलो परत. तर मी माझा व्हिडिओ टाकते. प्रॉब्लेम सॉल्व गाइस. बघू शकता मित्रांनो लय फनी मेम्स बनवलेत मोदीजींचे. खूप फनी बनवलेत. मला हसू यायला लागले खरंच. तर काय आम्ही CJP प्रोटेस्टला आलोय. खूप गर्दी आहे काय तिथं. तर काय म्हणतो समर्थ. काय नाही यायचं असेल ना पोस्टर बिस्टर घेऊन या सगळ्यांनी. कारण की आम्ही जो पोस्टर आणलेला ना पावसामुळे भिजून आहे ना फाटलाय. चांगले पोस्टर वगैरे आहे ना बनव जरा. म्हणजे यांना कळलं पाहिजे आपलं काय आपण हे प्रोटेस्ट कशासाठी करतोय. साईनाथ तुझं काय म्हणणं आहे. भाई इथं आपली डेमोक्रेसी एकदम खतऱ्यामध्ये आलेली आहे. मग इथं भाई आपल्या नीटच्या पेपरच्या पोरांवर एवढी लाठीचार्ज करतात. अजून केली नाही करणार आहे पण इथं केलं. नाही झाली पुण्यामध्ये नाही झाले पण आपण एकच आहेत ना दिल्लीमध्ये पण आपले पोर सगळे हे मोदीच्या आणि अमित शहाच्या ह्याच्यामध्ये चालले दायऱ्यामध्ये.
आणि काही सांगायचं महत्वाचं एकच की हे जे CJB प्रोटेस्ट आहे ना, खरं खरं सांगू ना, आम्ही आलोय, आम्हाला माहितीये हे फक्त मोदीला शिव्या देते, मोदीला शिव्या देतात ते आणि पॉलिटिकल इश्यू मध्ये आणतात ते. बाकी नीट प्रोटेस्ट थोडं थोडं आहे, थोडं करतात ते प्रोटेस्ट, पण एवढं पण नाही. काही फक्त मजा करायला चाललेले मजा. आपण बघू शकता काय काय जण असे घाणघाण शिवाय घालत आहेत. नो लेडीज अरे पण पेपर वगैरे लीक होतात त्याच्यामध्ये मोदीची आणि धर्मेंद्र प्रधानची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे का नाही, त्यालाच बोलणार ना. मग आपण त्यांना निवडून दिलं, मग त्यांनी आपल्याला त्याची फॅसिलिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ना. मग आपण त्यांना काढू नाही शकत का? एवढे प्रोटेस्ट करतात तर एकदा भेटायला तरी यावं सोनम वांगचुकला, एकदा पण आतापर्यंत भेटायला नाही आले. ज्या अंग्रेजांच्या काळामध्ये अंग्रेज पण भेटायला येत होते, पण हे नरेंद्र मोदी हे भेटायला येत नाही आता, आणि उलट लाठी चार्ज करतात आपल्या विद्यार्थ्यांवर. आणि म्हणजे महत्वाचं म्हटलं म्हणजे नाही तर जे इथं प्रोटेस्ट करायला येतात ना, अर्धे जण नाही ना, फक्त आहे ना शो ऑफ करण्यासाठी येतात. तिथे तुम्हाला मागं जरा दाखव रे, हे बघा आता मागं इकडे बोरी सिगरेट पित आहेत, इकडे या साईडला इकडे माझ्या उलट फिर गोल, एकदम गोल फिर. हा माग तर आता व्हिडिओ मध्ये नीट दाखवू शकत नाही, कारण की जास्त लोक शो ऑफ करण्यासाठी येतात जास्त. कल्ला पुकारा करणं चालू आहे, बघू शकता. साईनाथ भाऊ काय म्हणतात बघा. एवढे लोक काही तेवढं आलेलं नाही, पब्लिक आहे आणि ते आपला आवाज उठवण्यासाठी आले. त्यांना माहिती आहे की आज जर आपण आवाज नाही उठवला तर परत आपल्यासाठी कोण नाही करणार. आता सोनम वांगचुक आहेत, मग परत ते त्याच्यानंतर कोणी सगळं आवाज दबणार. आपली डेमोक्रेसी आताच कचऱ्यामध्ये. कुछ भी कर लो आत्महत्या से आत्महत्या से अत्याचार से अन्यायों से इस सरकार से उस सरकार से मोदी से अमित शाह से धर्मेंद्र प्रधान से पेपर लीक से लाठी को से सांगू यांना आझादी पाहिजे. अजून कोणती आझादी पाहिजे यांना? आहे ना रे, अंग्रेजांपासून आझादी मिळाली, अजून कोणती आझादी पाहिजे? आझादी पाहिजे आणला, काय माहित कोणती आझादी. आता श्रेय सगळ्या पोलिसांना जाऊन विचारते, तुमचा मला इंटरव्ह्यू द्या. आम्हाला वाटते हा पोरगा आम्हाला नक्की नाही का मार खावाणार आहे. कोणतेही पोलिस इंटरव्ह्यू द्यायला नाही नाकार देतात. तर तुमचं मत काय प्रोटेस्ट बद्दल? प्रोटेस्ट बद्दल हे मत आहे की सरकारने आपलं ऐकलं पाहिजे. पहिली गोष्ट तरी चुकी झाली तर एक्सेप्ट केली पाहिजे. अकाउंटेबिलिटी कशाच्या तरी घ्यावे. देशात एवढे घाण विषय चाललेत, त्यात तुम्ही एवढे मुलं सुसाईड करतायत, ते पण लक्षात नाही येतं त्यांच्या. ते त्याच्या खुर्चीवर बसलेत, ते एन्जॉय करतात त्याची व्हायब्रेशन्स, मजे करतायत तिकडे. दॅट्स ऑल.